फ्रेंड्स, तर आज आपण बनवणार आहोत मसाला पुरी। त्यासाठी साहित्य आहे लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर, जिरी आणि ओवा। ते छान मिक्सरला बारीक करून घेतलं। त्यानंतर 2 कप गव्हाचं पीठ, त्यात हळद, मीठ आणि बारीक केलेलं साहित्य त्यामध्ये ॲड करून ते छान मिक्स करून घेतलेलं आहे। त्यानंतर घट्टसर गव्हाचं पीठ मळून घेतलं। गव्हाचं पीठ मळून झाल्यानंतर त्याची एक पोळी करून घेतली। त्याची पोळी करत असताना पोळी पूर्ण लाटून झाल्यानंतर वरून तीळ टाकून पुन्हा त्याच्यावरून लाटून घेतलं आणि त्याची वाटीच्या साहाय्याने छोट्या छोट्या पुऱ्या करून घेतल्या। पुऱ्या झाल्यानंतर त्या तेलामध्ये तळून घेतलेल्या आहेत। तीळ टाकल्यामुळे छान टेस्ट येते, त्याच्यामुळे मी तीळ टाकलेले आहेत। तुम्हाला जर नसतील आवडत तर तुम्ही स्किप करू शकता। तुम्ही पहा पुरी किती छान टम फुगलेली आहे आणि खूप छान क्रिस्पी पण होत आहे। अशाच प्रकारे मी बाकीच्या सगळ्या पुऱ्या तळून घेतल्या। पुरी दोन्ही साइडने तळून घ्यावी। पुऱ्या खूपच छान फुगत होत्या आणि क्रिस्पी पण झालेल्या आहेत। तुम्ही पहा पुऱ्या किती छान दिसत आहेत। अशाच प्रकारे मी सर्व पुऱ्या तळून घेतल्या। त्यानंतर बटाट्याच्या भाजीसाठी लसूण, खोबरं, कोथिंबीर बारीक करून घेतली। त्यानंतर जिरी आणि मोहरी तडतडून घेतली आणि कढीपत्ता सुद्धा तडतडून घेतला। त्यानंतर खोबरं आणि लसूण बारीक केलेलं त्याच्यामध्ये ॲड करून ते पण छान परतून घेतलं। त्यानंतर घरचा काळा मसाला टाकून ते पण छान परतून घेतले। त्याच्यामध्ये मी बटाट्याची साली काढून उभा बटाटा चिरून घेतलेला होता, तो त्यामध्ये ॲड केला। चवीनुसार त्यामध्ये मीठ ॲड केलं। भाजी पूर्ण झाल्यानंतर मी डिशमध्ये सर्व केली। अशा प्रकारे आपली पुरी भाजी तयार आहे। अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा।